प्रश्न, जास्त प्रमाणात सहवास केल्याने त्रास कोणाला होतो? उत्तर, जास्त सहवासामुळे शरीरावर ताण वाढतो, ऊर्जा लवकर खर्च होते, थकवा आणि विश्रांतीची गरज भासते, त्यामुळे बहुतेक वेळा पुरुषांना त्याचा परिणाम अधिक जाणवतो. प्रश्न, शारीरिक संबंधानंतर काही महिलांच्या पोटात वेदना का होतात? उत्तर, संबंधाच्या वेळी स्नायूंमध्ये ताण येतो, आतल्या हालचाली वाढतात, शरीर बदलांना प्रतिसाद देतं, म्हणून काही महिलांना तात्पुरत्या वेदना जाणवू शकतात. प्रश्न, पती पत्नीमध्ये किती दिवसांचा ब्रेक घेतल्यावर पत्नी स्वतः जवळीक दाखवते? उत्तर, काही दिवस जवळीक झाल्यास सवयीचा परिणाम दिसतो, भावना हळूहळू तीव्र होतात, भावनिक ओढ वाढते, त्यामुळे काही वेळानंतर नैसर्गिक प्रतिसाद मिळतो. प्रश्न, महिलेच्या शरीरातील सर्वात जास्त संवेदनशील भाग कोणता? उत्तर, शरीराच्या वरच्या भागातील काही ठिकाणे अधिक संवेदनशील असतात, तिथे स्पर्श पटकन जाणवतो, प्रतिक्रिया लवकर मिळते, म्हणून तो भाग जास्त संवेदनशील मानला जातो. प्रश्न, पुरुषांची तयारी लवकर होत नसेल तर काय करावे? उत्तर, जोडीदाराशी संवाद वाढवावा, मानसिक ताण कमी ठेवावा, शरीराला वेळ द्यावा, हळूहळू जवळीक वाढवल्यास नैसर्गिक उत्साह तयार होतो. प्रश्न, महिलांमध्ये प्रतिसाद चांगला मिळण्यासाठी हालचाल कशी असावी? उत्तर, घाई न करता हळूहळू हालचाल करावी, गतीवर नियंत्रण ठेवावे, समजून उमजून जवळीक वाढवावी, त्यामुळे प्रतिसाद अधिक चांगला मिळतो. प्रश्न, काही पुरुषांना जवळीक झाल्यानंतर नियंत्रण कमी का पडते? उत्तर, आहार, थकवा आणि मानसिक ताण याचा परिणाम होतो, शरीराची सहनशक्ती कमी असते, योग्य विश्रांती व सवयी सुधारल्यास हळूहळू नियंत्रण सुधारते. प्रश्न, पत्नी पतीला जवळीक वाढवण्यासाठी काय करते? उत्तर, वागण्यात बदल करते, लहान लहान इशारे देते, आपुलकी दाखवते, अशा कृतींमुळे पतीला जवळीक जाणवू लागते. प्रश्न, किती वेळ सहवास ठेवल्यास शरीरात नैसर्गिक प्रतिक्रिया वाढते? उत्तर, सुरुवातीला हालचाल वाढते, शरीर गरम होतं, रक्तप्रवाह वाढतो, साधारण 15 ते 20 मिनिटात नैसर्गिक प्रतिक्रिया जाणवू लागते. प्रश्न, कोणत्या वयात सहनशक्ती जास्त असते? उत्तर, तरुण वयात शरीर अधिक तरतरीत असतं, ऊर्जा जास्त असते, थकवा कमी जाणवतो, म्हणून त्या वयात सहनशक्ती जास्त असते. प्रश्न, पत्नी कधी विशिष्ट पद्धतीची जवळीक मागते? उत्तर, शरीरावर ताण असेल तेव्हा, अस्वस्थता जाणवत असताना, विश्रांतीची गरज असते, अशा वेळी ती तसं सुचवते. प्रश्न, शरीराला लवकर आराम मिळण्यासाठी सुरुवात कुठून करावी? उत्तर, मानेमागील भाग अधिक संवेदनशील असतो, तिथे स्पर्श लवकर जाणवतो, शरीर पटकन प्रतिसाद देतं, म्हणून सुरुवात तिथून केली जाते. प्रश्न, काही महिलांची ओढ का लवकर कमी होत नाही? उत्तर, सवयीचा परिणाम असतो, भावनिक जोड मजबूत असते, सातत्याची अपेक्षा असते, त्यामुळे ओढ लवकर शांत होत नाही. प्रश्न, रोज चादरीखाली एकमेकांना स्पर्श करून झोपल्याने कोणता त्रास कमी राहतो? उत्तर, मानसिक ताण कमी होतो, मन शांत राहतं, झोपेची गुणवत्ता सुधारते,
त्यामुळे रक्तदाबासारखे त्रास नियंत्रित राहतात.